पूर्वा, ह्या एवढा आवरला की तू अभ्यास करूक बस. अगं दुपारीच केलाय मी अभ्यास. ह्या सगळ्यात ह्याच्या कॉलेजाचा कसा होता ला वहिनी? काय करणार, तूच बघतास ना आता तुझ्या डोळ्यानं. होय तर माका लय वाईट वाटता. काय होता ह्या घरात? या आधी अशा कधी झालेला नव्हता. आणि आता ती बया येऊन बसली हा उरावर. सुशल्याचा बोलतासा का तुम्ही? नाहीतर आणखी कोण हा? ह्याच्या आधी या घरात असा कधी बघितलं होतंस काय? नाही गे बाय, ह्याचा निघत असा वाटला पण नव्हता. खाऊचे दात वेगळे आणि दाखवूचे वेगळे. सुशल्या आधी कसा गरीब गाईसारखा होता, आमका पण कधी कधी त्याची दया यायची. पण आज आमच्याच जीवावर उठला हा. त्याने पाय टाकला आणि ह्या घरावर संकट आईली. आणि आता कोणती बाई फिरता हा? कोण असत ते? आता माका काय माहित. काकी म्हणाली ती कोणीतरी आजूबाजूची असेल. काकीची पुतणी बोलली. त्यांनी सांगितलं की हे का सगळा पट्टा. अगं आई तसं नाही. तसा नाही काय तसा नाही. तुझ्या काकीत काय कळता? त्यांच्या स्वतःवर काय कमी इला? घो आजारी पडलेलो ना, त्यांनी जेवण केल्याने त्यात अळव पडलो तरी त्यांका पटत नाही. आता अजून काय होऊची वाट बघतात. माका पण ती खिडकी उघडताना बघून थरकाप सुटलं वहिनी. किती सामान लावला तरी खिडकी उघडत होती. काहीतरी करून घेवा वहिनी. काहीतरी करूकच वया. हा सरिता, काय करतास? जेवणाचा आवरू किला. त्या सगळ्या बाजूक ठेवा आणि मी काय सांगते ते ऐका. काय झाला? बाहेर ती बाई फिरता ना, तिचा काय तर बघूक नको. वंशावळीत उपाय लिहिलेलो हा. नारळ देऊचो लागता आणि पिठाचो दियो करून पेटवूक लागतला. विधी हा करूचो हा. वय सगळा करूया. एकदा सगळा निस्तरूक वया. लवकर आटपूया वहिनी, म्हणजे मी पण घरात जाईन लवकर. माका पण रात्रीची भीती वाटता आता. आमच्या घराजवळ पण काहीतरी हालचाल झाली की काहीतरी हिलला की काय असा वाटूक लागला हा माका. यमुना, हैसरला सगळं आटपून घराकडे लवकर जातो. हा. पण यमे, तुझा गावात याच्या त्याच्या बरोबर बोलणं असता. बायकांचं गोतावळं घेऊन बसतस. त्यांका ह्याच्यातलं काय बोलू नको. काहीतरीच काय वहिनी, मी किती काय सांगू? तू सांगतस असं म्हणत नाही गो मी. पण घरातला घरातच रवलेला बरा म्हणून सांगून ठेवतय. आता बोलण्यात ते काढू नका. तयारी करू ठेवा. वय पूर्वा, पिठाचा डबो घे. आहे माका कोणीच काही एक सांगूक नाही. सांगते तरी किती आहे. मी जिता असलाय काय आणि मेलाय, त्यांका काय फरक पडला नाही. मी आपला माझ्या खुलेत पडला होता. ही सगळी जण आपसात बोला होती तेव्हा माका त्या बाईचं कळलं. पण काय गे, पांढऱ्या साडीतली बाई अगोदर कधी कशी दिसत नाही. माधवक कशी अचानक दिसली? असं गेली ना, बरा झाली. पिढा गेली तर घरात येऊ पण कमी केला नसतं. आहे अजून घाबरलेली असंच काय गे? या बघ, काही एक जायचं नाही. मी असं आहे ना, मी बघीन सगळं. तू अशी कित्याक डोक्यात ताप करून घेतस? अशा आजारी पडशील गे. काय झाला आता? काय जाताला एकटा पडील गे. माझ्याकडे कोण बघताला आहे?
आहे आय बोल मगे अशी कित्याक बसलस आहे आय काय झालं तुका आहे माधव रे काय किती पसारा करतोयस गती डायरी माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. तुझाच सगळा वेंधळेपणा आहे इथेच असेल कुठेतरी नीट बघ जरा अगं माधवा ए माधवा काय काय झालं चल माझ्या बरोबर आईच्या खोलीत का काय झालंय अरे मी आईच्या खोलीत गेलेले ती एकटीच शांत बसलेली कोणाशीच काय बोला नाही होती आणि तिच्या मागणं बोलूक गेले तर तिनीच ती आड्याकडे नजर लावून बसलेली काहीच बोलत नाहीये नाही नुसत्या आड्याकडे नजर लावून बसली चल माधव हा? मला वाटतं आपण खाली जाऊन बघितलं पाहिजे हो हो चल चल चल. चल पूर्वा दत्ता कुठे आहेत बाबा खोली त्याला आईच्या खोलीत बोलवलंय म्हणून सांग काय झालं नंतर सांगतो आधी मी बोलवलंय म्हणून सांग जा लवकर हाय किती उभी तू घरात येऊ बघतस पण मी तुका घरात येऊ देऊचंय नाही माधवा हा काय असा मगाशी इल्ललंय तेव्हा तर काय बोला नाही होती निस्तीच बसलेली आड्याकडे बघित आणि आता गेलंय तर ही अशी काय बडबडूक लागली हा छाया शांत हो काहीही झालेलं नाही आईंना खबरदार घरात अशीत तर तू अजून माका ओळखूक नाही निघून जा किती थांबलास इथं थांबलेस कित्या मी आज जातो नको नको माधवा तू नको आज जाऊस माका माहित हा तू किती येलस माझा घर गिळून टाकूचा हा तुका लांब राव लांब राव माधव काय झाला बघा पूर्व सांगू केली तू काय बोलवलं अरे दत्ता आईला आठ पाऊल टाकलंस तर बघ तुझा काय करीन ता जा इथून उभी नको राहूस दत्ता बघ रे का ही अशी काय वागता काहीतरी बांधलेला हा ह्या बाहेरचा घरात इलेला हा सरिता अगं आईंना मानसिक ताण आलाय म्हणून असं होतंय अजून डोळे उघडत नाही तुमचे बघतास ना काय झाला ता आधी कधी नाही झाला असा त्या बाईमुळे झालेला हा याक जरी पाऊल पुढे टाकलास ना तर बघ तू जा इथून माका तर त्यांच्या समोर कापरीच भरता मी काय म्हणते आपल्यात आणखी कुणीतरी हा जा फक्त आयक दिसता काय किती उभा आहेस बघ तांडावर केस घेऊन उभा कसा त्यास मागे घे आणि बाहेर जा त्याच्या मागे किती उभा आहेस